7. जीवकाची धम्मदीक्षा. जीवक हा राजगृहातील शालवती नावाच्या वेश्येचा मुलगा होता. जन्मल्याबरोबरच ते मूल एका टोपलीत घालून मातीच्या ढिगावर टाकून देण्यात आले होते, कारण ती अनौरस संतान होती, अज्ञात पित्याचा पुत्र. त्या मातीच्या ढिगाऱ्याजवळ बरेचसे लोक त्या बाळाकडे पाहत उभे राहिले होते. राजकुमार अभय त्या बाजूने जात होता. त्याने लोकांना विचारल्यावर त्यांनी सांगितले ते जिवंत आहे, म्हणून त्या मुलाला जीवक असे नाव मिळाले. अभयाने त्याला दत्तक घेतले आणि त्याचे पालनपोषण करून लहानाचे मोठे केले. जीवक मोठा झाल्यावर आपण कसे वाचलो हे त्याला समजले आणि इतरांचे जीवन वाचवण्यासाठी आपण अधिकाधिक योग्य बनावे अशी तीव्र इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली. म्हणून अभयाला न कळविता तो तक्षशिला विद्यापीठात गेला आणि तेथे 7 वर्षे त्याने वैद्यकीचा अभ्यास केला. राजगृहाला परतल्यावर त्याने आपला वैद्यकीय व्यवसाय सुरू केला आणि थोड्याच काळात या व्यवसायात त्याने मोठे नाव कमविले. सर्वप्रथम त्याने साकेत येथील एका श्रेष्ठीच्या पत्नीचा इलाज केला. तिला बरी करण्याबद्दल त्याला 16,000 काशार्पण, 1 गडी, 1 मोलकरीण आणि 1 घोडागाडी इतका मोबदला मिळाला. त्याची योग्यता ओळखून राजकुमार अभयने त्याला राहण्यासाठी आपल्या राजवाड्यातच जागा दिली. राजगृहामध्येच त्याने राजा बिंबिसाराला झालेल्या भयंकर त्रासदायक अशा बगंदर रोगापासून मुक्त केले आणि त्यासाठी बिंबिसाराच्या 500 राण्यांनी आपले सर्व अलंकार त्याला बक्षीस म्हणून दिले असे सांगतात. जीवकाचे उल्लेखनीय असे केलेले इतर काही उपचार म्हणजे राजगृहातील एका श्रेष्ठींवर केलेली कवटीची शस्त्रक्रिया आणि बनारस येथील एका श्रेष्ठीच्या मुलाला झालेल्या आतड्याच्या एका जुनाट रोगावरील शस्त्रक्रिया या होत. राजा आणि राजस्त्रिया यांचा राजवैद्य म्हणून जीवकाची नेमणूक झाली होती. परंतु जीवकाचा भगवान बुद्धांकडे फारच ओढा होता, त्यामुळे तो भगवंताचा आणि त्यांच्या संघाचा वैद्य म्हणूनही काम करीत असे. तो भगवंताचा शिष्य झाला. तो आजारी आणि जखमी लोकांना उपचार करण्यास मोकळा राहावा म्हणून भगवंतांनी त्याला भिक्खूची दीक्षा दिली नाही. बिंबिसाराच्या मृत्यूनंतर जीवक त्याचा मुलगा अजातशत्रू याच्या पदरी राहिला आणि अजातशत्रूने पितृवधाचा गुन्हा केल्यानंतर त्याला भगवंताकडे आणण्यास तोच कारणीभूत झाला. 8. रठ्ठपालाची धम्मदीक्षा. एकदा बऱ्याचशा भिक्खूसह कुरु देशात भिक्षा मागीत फिरत असताना कुरूंची नगरी थुल्लकोठ्ठी तेथे भगवंत राहिले. कुरुवासियांना हे समजल्यावर भगवंताचे दर्शन घ्याव्यास ते त्यांच्याकडे गेले. ते बसल्यावर भगवंतांनी त्यांना धर्मोपदेश केला. भगवंताचा उपदेश ऐकल्यावर थुल्लकोठ्ठी तेथील रहिवाशांच्या ब्राह्मण प्रमुखांनी भगवंताचे कृतज्ञतापूर्वक आभार मानले आणि वंदन करून ते निघून गेले. त्या ब्राह्मण गृहपतीमध्ये एक श्रेष्ठ कुलोत्पन्न रठ्ठपाल नावाचा एक तरुण होता. त्याच्या मनात विचार आला, माझ्या समजुतीप्रमाणे भगवंतांनी दिलेल्या उपदेशानुसार कौटुंबिक जीवन जगणाऱ्या माणसाच्या दृष्टीने संपूर्ण शुद्ध आणि निर्दोष असे उच्च जीवन जगणे ही सोपी गोष्ट नाही. मी केस कापून टाकले, दाढी काढली, पीतवस्त्र धारण केले, गृहत्याग करून गृहहीन परिव्राजक झालो तर काय हरकत आहे. ब्राह्मण गृहपती फारसे दूर गेले नव्हते. अशा वेळी रठ्ठपाल परत आला आणि भगवंतांना वंदन करून त्याने आपल्या मनातील विचार त्यांना सांगितला आणि प्रवज्या व उपसंपदा देऊन त्यांच्या संघात आपल्याला प्रवेश देण्याची त्याने विनंती केली. भगवंतांनी विचारले, रठ्ठपाल, असे करण्यास तुला तुझ्या मातापित्यांची संमती आहे काय? नाही भगवंत, ज्यांना त्यांच्या मातापित्याची संमती नाही त्यांना मी प्रवज्या देत नाही. भगवंत, संमती मिळवण्याचा मी प्रयत्न करील, तो तरुण म्हणाला आणि उठून मोठ्या आदराने भगवंताचा निरोप घेऊन तो आपल्या आईवडिलांकडे गेला. त्याने त्यांना आपले विचार सांगितले आणि भिक्खू होण्यासाठी त्यांची परवानगी मागितली. आईवडिलांनी पुढील प्रमाणे उत्तर दिले, बाळा रठ्ठपाल, तू सुखाने जगत आहेस, एकुलता एक मुलगा आहेस आणि आमचा फार लाडका आहेस. तू सुखाने जगत आहेस आणि सुखातच वाढला आहेस. दुःखाचा तुला मुळीच अनुभव नाही. जा, खा, पी, मजा कर आणि सुखाने सत्कृत्य करीत राहा. आम्ही तुला संमती देत नाही. तू राहिला नाहीस तर आम्ही अनाथ होऊ आणि आम्हाला हे जीवन जगणे कठीण होईल. आम्हाला जगण्यात काहीच आनंद उरणार नाही. आम्ही तुला या जिवंतपणी तू गृहत्याग करून भिक्खू व्हावेस याकरिता संमती का द्यावी?
दुसऱ्यांदा आणि पुन्हा तिसऱ्यांदा रठ्ठपालने तीच विनंती केली आणि त्याच्या आईवडिलांनी ती पुन्हा नाकारली. येणेप्रमाणे आईवडिलांची संमती मिळवण्यास असफल झाल्यामुळे त्या तरुणाने उघड्या जमिनीवर लोळण घेतली आणि एकतर मी इथेच पडल्या पडल्याच प्राण देईल, नाहीतर भिक्खू तरी होईल, असे त्याने स्पष्ट सांगितले. त्याला भिक्खू होण्यास विरोध दर्शवित त्याचे आई वडील त्याला उठून बसायला खूप विनंती करू लागले, पण तो तरुण एक शब्दही बोलला नाही. त्यांनी त्याला पुन्हा 2दा-3दा विनंती केली, पण तो एकही शब्द बोलला नाही. म्हणून रठ्ठपालाच्या आईवडिलांनी त्याच्या मित्रांना भेटून सगळी हकीकत सांगितली आणि त्यांनी त्याला जे सांगितले होते तेच आग्रहपूर्वक सांगण्यास विनंती केली. त्याच्या मित्रांनी त्याला 3 वेळा विनंती केली, पण तो एक शब्दही बोलला नाही. तेव्हा त्याचे मित्र त्याच्या आईवडिलांकडे आले आणि म्हणाले, तिथेच उघड्या जमिनीवर पडून तो सांगत आहे की मी एकतर मरून जाईल नाहीतर भिक्खू होईल. जर तुम्ही त्याला संमती दिली नाही तर तो कधीही जिवंत उठणार नाही, पण तुम्ही संमती दिली तर तो भिक्खू झाल्यावर तुमच्या दृष्टीस तरी पडेल. जर भिक्खू जीवनात त्याचे मन रमले नाही तर तो दुसरे काय करू शकेल? तो तेथेच परत येईल. म्हणून तुम्ही त्याला संमती द्या. ठीक, आम्ही संमती देतो, पण जेव्हा तो भिक्खू होईल तेव्हा त्याने इथे येऊन आमची भेट घेतली पाहिजे. रठ्ठपालाचे मित्र त्याच्याकडे गेले आणि त्याच्या आई वडिलांनी संमती दिल्याचे त्यांनी त्याला सांगितले. परंतु तो भिक्खू झाल्यावर त्याने त्यांना भेटण्यासाठी आले पाहिजे हेही त्यांनी सांगितले. तेव्हा तो उठला आणि थकवा दूर झाल्यावर तो भगवंताकडे गेला. त्यांना वंदन केल्यावर एका बाजूला बसून तो म्हणाला, मी भिक्खू होण्याबद्दल आईवडिलांची संमती मिळवली आहे. मला संघात प्रवेश द्यावा अशी भगवंतांना माझी विनंती आहे. भगवंताच्या संघात त्याला प्रवेश देण्यात आला. थुल्लकोठी तेथे आवश्यक तितके दिवस राहून एका पंधरवाड्यानंतर भगवान बुद्ध भिक्षा यात्रेसाठी श्रावस्तीस जाव्यास निघाले आणि त्या ठिकाणी अनाथपिंडकाच्या सुखदायी जेतवनात त्यांनी वस्ती केली. ज्या आदर्शाच्या शोधासाठी तरुण लोक गृहत्याग करून गृहहीन भिक्खू होता, तो श्रेष्ठ आदर्श भिक्खू रठ्ठपालाला एकांतवास, कष्ट, दृढता व निस्वार्थ यांनी परिपूर्ण असे जीवन जगल्यावर लवकरच मिळाला. नंतर तो भगवंताकडे गेला आणि वंदन केल्यावर एका बाजूला बसून म्हणाला, भगवंताच्या अनुज्ञेने आईवडिलांना भेटावयास जाण्याची माझी इच्छा आहे. रठ्ठपालच्या मनातील विचारांची आपल्या मनात बारकाईने तपासणी करून आणि त्याला मिळालेल्या शिक्षणाचा त्याग करून सामान्य माणसाची खालच्या पातळीवरील जीवन जगण्याची इच्छा त्याला होणार नाही हे ओळखून भगवंतांनी त्याला केव्हाही आईवडिलांकडे जाण्याची अनुज्ञा दिली. तेव्हा उठून अत्यंत आदराने भगवंताचा निरोप घेतल्यावर आपला बिछाना बाजूला ठेवून त्याने आपले चीवर व भिक्षापात्र घेतले आणि भिक्षा यात्रेसाठी तो थुल्लकोठी तेथे गेला. त्या ठिकाणी त्याने कुरु राजाच्या मृगवनात वस्ती केली. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच चिवर वस्त्र परिधान करून आणि भिक्षापात्र घेऊन तो भिक्षेसाठी नगरात गेला आणि तेथे भेदभाव न करता घरोघर फिरत असताना तो आपल्याच वडिलांच्या घरी आला. त्याचे वडील घरातील दिवाणखान्यात आपले केस विंचरीत होते. त्यांनी रठ्ठपालास दुरून येत असताना पाहिले आणि ते म्हणाले, या बैराग्याच्या कार्ट्यांनीच माझ्या एकुलत्या एक लाडक्या मुलाला भिक्खू करून टाकले. याप्रमाणे स्वतःच्या वडिलांच्याच घरी रठ्ठपालाला काहीही मिळाले नाही. नुसता नकार सुद्धा नाही, पण शिव्या मात्र मिळाल्या. त्याचवेळी घरातील एक दासी आदल्या दिवशीचा शिळा भात फेकून देण्याच्या बेतात होती. तेव्हा रठ्ठपाल तिला म्हणाला, ताई, ते जर टाकून देणार असशील तर ते माझ्या या पात्रामध्ये घाल. त्याच्या भिक्षापात्रात भात घालीत असताना त्याचा आवाज, हात आणि पाय तिने ओळखले आणि सरळ मालकिनीकडे जाऊन मोठ्याने म्हणाली, मालकीनबाई, धाकटे धणी परत आले आहे. तू म्हणतेस ते खरे असेल तर तू दासत्तेच्या या बंधनातून याच क्षणी मुक्त झालीस असे समज. रठ्ठपालाची आई म्हणाली आणि आपल्या मुलाच्या आगमनाची वार्ता ऐकल्याचे आपल्या पतीला सांगण्यासाठी घाईघाईने निघून गेली. कुंपणाजवळ बसून रठ्ठपाल तो शिळा भात खात असतानाच त्याचा पिता तेथे येऊन उद्गारला, बाळा, तू शिळा भात खात आहेस हे खरे आहे काय? तुला आपल्या स्वतःच्या घरी यायला हवे नव्हते काय? गृहस्था, गृहहीन बनलेल्या आम्हाला घर कसले? आम्ही तर घर सोडले आहे. मी तुमच्या घरी आलो होतो, पण मला तेथे काहीही मिळाले नाही. नुसता नकारही मिळाला नाही, शिव्या मात्र मिळाल्या. ए बाळा, आपण घरी जाऊ. नको गृहस्था, आजचे माझे जेवण झाले आहे, रठ्ठपाल म्हणाला. ठीक आहे, पण बाळ, उद्या तुझे भोजन माझ्या इथे करशील असे वचन दे. भिक्खू रठ्ठपालाने मौन धारण करून आपली संमती दिली.
नंतर त्याचे वडील घरात गेले. तेथे त्यांनी सोन्या रुपयाच्या लगडी रचून त्यावर गालीचे अंथरण्याची आज्ञा दिली. पूर्वाश्रमीच्या रठ्ठपालाच्या स्त्रिया असलेल्या आपल्या सुनांना त्यांच्या पतीला आवडत असलेला सर्व प्रकारचा साजशृंगार करण्यास सांगितले. रात्र संपल्यावर सकाळीच घरात भोजनासाठी उत्तम पदार्थ तयार करून ठेवण्याची आज्ञा त्याच्या पित्याने दिली आणि तयारी झाल्यावर मुलाला कळवले. दुपार होण्यापूर्वी चिवर परिधान करून आणि भिक्षापात्र घेऊन भिक्खू रठ्ठपाल स्वतःसाठी ठेवलेल्या आसनावर येऊन बसले. नंतर त्या सोन्या रुपयांच्या राशीवरून गालीचे काढण्यासाठी आज्ञा देऊन त्याचा पिता म्हणाला, हे तुझे मातृधन आहे, हे पितृधन आहे. ती तुझ्या पितामहाची संपत्ती आहे. तुला भोगण्यासाठी आणि पुण्य करण्यासाठी या दोन्हीसाठी तुला भरपूर संपत्ती आहे. ये बाळ, तुझी शमनचर्या सोडून दे. गृहस्थाच्या जीवनाचा पुन्हा अवलंब कर. भोग, उपभोग आणि सत्कृत्य देखील कर. रठ्ठपाल म्हणाले, गृहस्था, तुम्ही माझा सल्ला ऐका आणि या सगळ्या संपत्तीच्या राशी तुम्ही घेऊन जा आणि गंगा नदीत बुडवून टाका. का? कारण तिच्यामुळे तुम्हाला फक्त दुःख, शोक, संकटे, मानसिक व शारीरिक यातना आणि क्लेशच भोगावे लागतील. भिक्खू रठ्ठपालांच्या पायांना मिठी मारून त्याच्या पूर्वाश्रमीच्या स्त्रिया त्याला विचारू लागल्या, ज्यांच्यासाठी आपण हे ब्रह्मचर्याचे जीवन जगत आहात त्या अप्सरा आहेत तरी कशा? ते म्हणाले, भगिनींनो, कोणत्याही अप्सरांसाठी मी या जीवनाचा अवलंब केलेला नाही. आपल्याला त्यांनी भगिनी म्हटल्याचे ऐकल्यावर त्या स्त्रिया मूर्छित होऊन जमिनीवर पडल्या. रठ्ठपाल आपल्या पित्याला म्हणाले, गृहस्था, मला अन्न द्यावयाचे असेल तर दे, मला त्रास देऊ नकोस. बाळ, भोजन तयार आहे, सुरुवात कर, पिता म्हणाला. आणि मुलगा पोटभर जेवेपर्यंत त्याने त्याला उत्तमोत्तम पदार्थाचे भोजन दिले. भोजन झाल्यावर कुरु राजाच्या मृगवनात ते परतले आणि दुपारच्या भर उन्हात ते तेथे एका झाडाखाली बसले. आपण पाहायला येण्यापूर्वी ते वन स्वच्छ करून ठेवावे अशी राजाने त्याच्या पारध्याला आज्ञा दिली होती आणि तो आज्ञाधारक शिकारी आपले काम करीत असताना तेथे एका झाडाखाली दुपारच्या भर उन्हात रठ्ठपाल बसले असल्याचे त्याने पाहिले आणि राजाला जाऊन बातमी दिली की वन व्यवस्थित आहे, परंतु ज्याच्याविषयी महाराजांनी अनेक वेळा ऐकले आहे तो रठ्ठपाल तेथेच एका झाडाखाली बसलेला आहे. आज वनाची काळजी करण्याचे कारण नाही. राजा म्हणाला, मी आज जाऊन त्या वंदनीय पुरुषाला भेटतो. आणि प्रवासासाठी भोजनाची तयारी करण्याची आज्ञा देऊन तो रथात बसला आणि नगरातून राजेशाही मिरवणुकीने रठ्ठपालांना भेटण्यासाठी निघाला. रथातून जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत गेल्यावर राजा आपल्या परिवारासह पायी चालू लागला आणि रठ्ठपालाकडे आला. परस्परांना अभिवादन केल्यावर राजाने उभे राहूनच रठ्ठपालांना एका पुष्पराशीवर बसण्याची विनंती केली. नाही महाराज, आपण तेथे बसा, माझे हे आसन आहे. आसनस्थ झाल्यावर राजा म्हणाला, रठ्ठपाल, माणसांच्या 4 हानी असतात की ज्यांच्यामुळे तो आपल्या डोक्यांचे व दाढी मिशींचे केस काढून टाकतो, पीतवस्त्रे धारण करतो आणि गृहत्याग करून गृहहीन होतो. त्या 4 हानी म्हणजे म्हातारपण, अनारोग्य, दारिद्र्य आणि नातलगांचा मृत्यू ह्या होत. समजा एक बऱ्याच वयाचा म्हातारा मनुष्य आहे, वृद्धत्वामुळे थकलेला आणि मरणाच्या पंथास लागलेला आहे. आपली स्थिती तो ओळखतो आणि अधिक संपत्ती मिळवण्यात किंवा मिळवलेल्या संपत्तीचा सदुपयोग करण्यास अडचणींनी त्याला जाणीव होते, म्हणून तो परिव्राजक बनण्याचे ठरवतो. यालाच म्हातारपणाची हानी म्हणतात. परंतु तू तर भरजवानीत आहेस. तुझे केस काळेभोर असून वृद्धत्वाचा त्यांना स्पर्शही झालेला नाही. तू रूप यौवन संपन्न आहेस. तुझा वृद्धत्वामुळे होणारा कोणताही तोटा झालेला नाही. मग तुला असे काय समजले किंवा तू असे काय पाहिलेस वा ऐकलेस की ज्यामुळे तू गृहत्यागाचा मार्ग पत्करलास? किंवा समजा की रोगाची यातना भोगणारा किंवा अतिशय आजारी असा मनुष्य आहे. तो आपली स्थिती ओळखतो आणि अधिक संपत्ती मिळवण्याकरता किंवा मिळवलेल्या संपत्तीचा सदुपयोग करण्यातील अडचणीची त्याला जाणीव होते, म्हणून तो परिव्राजक बनण्याचे ठरवतो. यालाच अनारोग्याची हानी म्हणतात. परंतु तू आजारी नाहीस की यातनाही भोगीत नाहीस. तुझ्या नेमस्त प्रकृतीमुळे तुझी पचनशक्ती चांगली राहिली आहे, म्हणून अनारोग्यामुळे जो तोटा होतो तसा तुझा झालेला नाही. मग तुला असे काय समजले की तू असे काय पाहिलेस वा ऐकलेस की ज्यामुळे तू गृहत्यागाचा मार्ग पत्करलास? किंवा तिसऱ्या एका माणसाचे उदाहरण घेऊ. श्रीमंत आणि वैभवशाली झाल्यानंतर आणि क्रमाक्रमाने ते वैभव गमावल्यानंतर तो आपली स्थिती ओळखतो.
अधिक संपत्ती मिळवण्यातील किंवा मिळवलेल्या संपत्तीचा सदुपयोग करण्यातील अडचणींची त्याला जाणीव होते, म्हणून तो परिव्राजक होण्याचे ठरवतो. यालाच दरिद्रतेमुळे उत्पन्न होणारी हानी म्हणतात. परंतु तू तर दरिद्री नाहीस किंवा संपत्ती शून्य नाहीस. तुला तर दरिद्रीपणाने उत्पन्न होणाऱ्या कोणत्याही हानीचा धोका नाही. मग तुला असे काय समजले किंवा तू असे काय पाहिलेस किंवा ऐकलेस की ज्यामुळे तू गृहत्यागाचा मार्ग पत्करलास? किंवा एक उदाहरण असेही घेऊ की ज्या माणसाचे सगळे संबंधी मृत्यू पावले आहेत, ज्याच्या नातेवाईकांचा मृत्यू झाला आणि त्याला आणखी संपत्ती मिळवण्यात कष्ट होतात किंवा जे काही त्याच्याजवळ आहे त्यामध्ये त्याचे निभत नाही, तेव्हा तो परिव्राजक होण्याचे ठरवतो. याला नातलगांच्या मृत्यूमुळे झालेला तोटा म्हणतात. परंतु तुला तर मित्र आणि नातलग खूप आहेत. नातलगांच्या मृत्यूमुळे जो तोटा होतो तसा तुझा तोटा झालेला नाही. मग तुला असे काय समजले किंवा तू असे काय पाहिलेस किंवा ऐकलेस की ज्यामुळे गृहत्याग करण्याचा मार्ग तू पत्करलास? रठ्ठपाल उत्तरले, महाराज, मी गृहत्याग करून गृहहीन झालो याचे कारण असे की ज्ञानी आणि दार्शनिक सम्यक संबुद्धांनी सांगितलेली 4 तत्वे मी समजावून घेतली, पाहिली आणि ऐकली. ती 4 तत्वे अशी: 1. जग अनित्य असून सतत परिवर्तनशील आहे. 2. जगाचा रक्षणकर्ता किंवा पालनकर्ता असा कोणीही नाही. 3. आपली कशावरही मालकी नाही. प्रत्येक वस्तू मागे ठेवूनच आपणाला जावे लागते. 4. तृष्णेच्या आहारी गेल्यामुळे जगात दुःख आहे. 5. विलक्षण खरोखरच उत्कृष्ट राजा उत्करला भगवंतांनी सांगितलेले ते किती बरोबर आहे.